महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे। मात्र सध्या लव जिहादच्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्गुण हत्या सुरूच आहेत। लाडकी बहीण योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या। बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तत्काळ लव जिहाद विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मारुती चौक येथे आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली। उरण येथील कुमारी यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळिमा फासणारी हत्या करण्यात आली। कुमारी यशश्रीची हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला तत्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही यावेळी करण्यात आली। या प्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आला। महाराष्ट्रातून वर्ष 2019 ते 2021 या 3 वर्षांच्या कालावधीत 1 लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे। एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत। यामागे काही षडयंत्र तर नाही ना? लव जिहादचा प्रकार तर नाही ना? याचीही चौकशी करण्यासाठी गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली। या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री उमाकांत कारवेकर, मिरज उपतालुका प्रमुख श्री विनायक एडके, सांगली शहर उपप्रमुख कुमार राठोड, भाजपचे अविनाश मोहिते, उद्योजक दिगंबर कोरे, संतोष देसाई, हिंदू जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी भाजप माजी नगरसेविका अधिवक्ता स्वाती शिंदे, पृथ्वीराज पवार, रोहित पाटील, सागर गलांडे, शुभम हौसमठ, सुरेश ठेंगळे, अभिजित कोडक, महेश चव्हाण, अमित कुटे, शुभम खोत, संदीप जाधव, सूरज मगदूम उपस्थित होते। हत्या झालेली आहे, ही अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे आणि हे जाणून बुजून केलेलं एक घटना आहे। आज आपल्याला सांगू इच्छितो की जो दाऊद नावाचा नराधम आहे, हा माणुसकीला काळोंबा फासणारा ही घटना केलेली आहे आणि आपण अशा घटना किती सहन करणार? कुठेतरी आपण एकत्र हिंदू सगळे जागृत होणं खूप गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीला तोंड देणं गरजेचं आहे। मी प्रत्येक हिंदूला, प्रत्येक समाजाला विनंती करतो, आपण हिंदू म्हणून एकत्र होऊया आणि अशा होणाऱ्या घटनाला सामना करूया। मी एवढी विनंती करतो सर्व हिंदूंना, आपण एकत्र होऊन या लढा यशस्वी करूया आणि सोमवारी होणाऱ्या आपण जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे त्या निवेदनाला सगळ्यांनी उपस्थित राहावे, ही विनंती।